प्रमाणापेक्षा जास्त ओझं झालं की फाटून जातात गोष्टी. मग ते मन असेल किंवा पिशवी असेल. याही पिशवीला ओझं सहन झालं नाही आणि ती फाटून गेली. घरी जाऊन स्वयंपाक करायचा कंटाळा आला म्हणून हॉटेलला जेवायला आलो. इथं आल्यानंतर मुलांची इथंही भांडणं सुरू होती. शॉपिंग घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच. थांबा, दोघांना तरी येतं का उलट वाचतात का? उलट वाचतात. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मसाला पापड ऑर्डर करणं हे शास्त्र असतं. चांगला असतो कांदा खाल्लेला. काय चांगलं असतो? कांदा चांगलाच असतो खाल्लेला. मॅडमला विचार. कांदा चांगला असतो. येस, चांगला असतो कांदा चांगलाच असतो. तुम्ही सांगा. आता वेळ आहे ती तुम्हाला शॉपिंग दाखवायची. बऱ्यापैकी शॉपिंग केली कारण खूप दिवसांपासून जी जुनी भांडी होती किंवा या त्या फ्रेंड्सकडून आणलेली भांडी होती तीच वापरत होती. आता म्हटलं स्वतःचा संसार हळूहळू सुरू करावा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरंच आनंद शोधता आला की आयुष्य सुंदर होऊन जातं. आणि त्यातल्या त्याच बायकांना भांडी म्हणजे हा काळजाच्या जवळचा विषय. किचन हे आपल्या स्वप्नातलं असावं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. हळूहळू तेही मी पूर्ण करेलच. सध्या तरी ही थोडी थोडी भांडी मी घेतली आणि मला ती खूप स्वस्त पडली. सर्वच्या सर्व भांडी मी PCMC मधील एका लोकल शॉपमधून साधारण 4-4.5 हजारमध्ये घेतलेले आहेत. दोघींपुरती एवढी छोटी छोटी भांडी सफिशियंट आहेत. पहिले कपडे मेकअप सामान घेतल्यावर आनंद व्हायचा आणि आजकाल भांडी घेतल्यानंतर आनंद होतोय. मोठे झालोत आपण. नवीन भांडी घेतल्यानंतर त्याचे स्टिकर काढण्याची ट्रिक तुम्हाला माहिती असेल तरी शेअर करते. गॅसवरती साधारण नवीन भांडं गरम करून घ्यायचं जेणेकरून तुम्ही ते स्टिक जे आहे ते आरामात निघतं आणि त्याचे जसं चिकट आहे ते पूर्णपणे त्याच्यावरती न राहता ते डायरेक्टली निघून जातं. तुम्ही बघताच आहात. कसं काय दिसतोय?